विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं गणित शिकूया या यूट्यूब चॅनलमध्ये। आपण इयत्ता 10वी गणित भाग 1 यामधील प्रकरण पहिले 2 चलातील रेषीय समीकरणे यांचा अभ्यास करत आहोत। तर त्यामध्ये आपण आज सराव संच 1.4 सोडवणार आहोत। तर त्यातील 4 उदाहरणं आहेत। तर त्यातील पहिली 2 उदाहरणं या व्हिडिओमध्ये घेणार आहे। चला तर मग सुरू करूयात। पहिलं उदाहरण बघा, 2/x वजा 3/y बरोबर 15 आणि दुसरं आहे 8/x अधिक 5/y बरोबर 77। आता विद्यार्थी मित्रांनो, आपण या आधी 2 चलातील रेषीय समीकरणे समीकरणात रूपांतर करण्याजोगी समीकरणे हा घटक अभ्यासलेला आहे। त्याच्यावर आधारित सोडवलेली उदाहरणं जी पुस्तकात दिलेली आहेत ती पण आपण सोडवलेली आहेत। आता त्याच आधारावरती आपल्याला ही उदाहरणं सोडवायची आहेत। तर तुम्हाला माहितीच आहे की आपण कशा पद्धतीने ही उदाहरणं सोडवायची आहेत। तर बघा, पहिलं उदाहरण, आता 2/x म्हणजे काय आहे की 2 गुणिले 1/x आहे, म्हणून 1/x बरोबर a मानू। 3/y काय आहे तर 3 गुणिले 1/y आहे, म्हणून 1/y बरोबर b मानू। मग आता हे समीकरण कसं तयार होते बघा, 2a वजा 3b बरोबर 15 हे झालं समीकरण 1। मग आता याच पद्धतीने हे समीकरण बघा कसं तयार होतंय, 8a अधिक 5b बरोबर 77 हे झालं समीकरण 2। आता समीकरण 1 ला काय करायचं, आपल्याला 4 ने गुणून घेऊयात, म्हणून 4 कंसात 2a वजा 3b बरोबर 15, म्हणून 4 दुने 8a वजा 4 त्रिक 12b बरोबर 4 पंचे 60 हे झालं समीकरण 3। आता हे बघा, समीकरण 2 व समीकरण 3 यांची काय करायची, आता आपण वजाबाकी करू। हे बघा, 8a अधिक 5b बरोबर 77 वजा 8a वजा 12b बरोबर 60। मग ही चिन्ह बदल करून घ्यायची, वजा अधिक 8a वजा 8a वजा 12b अधिक 12b बरोबर वजा अधिक 60 60 वजा 60। मग आता हे अधिक 8a वजा 8a हे काय झाले, ह्याचा लोप झाला। मग इथे काय राहतात बघा, अधिक 12b अधिक 5b किती होतात 17b बरोबर वजा 60 म्हणजे 77 मधनं 60 जर वजा केले ते राहतात 17, म्हणून 17 बरोबर म्हणून b बरोबर 17/17 आणि b बरोबर 1 आपल्याला मिळालं। आता या b ची किंमत आपण काय करायची, समीकरण 1 मध्ये ठेवू, म्हणून 2a वजा 3b बरोबर 15, 2a वजा 3 गुणिले 1 बरोबर 15, 2a बरोबर 3 अधिक 15, 2a बरोबर 18, म्हणून a बरोबर 9। आता a बरोबर 1/x आहे आणि b बरोबर काय आहे 1/y आहे, म्हणून a बरोबर आपल्याला उत्तर काय मिळालेलं आहे, 1/x बरोबर काय मिळाले, किती मिळाले 9 मिळाले। 9 म्हणजेच काय असतं 9/x घेतला आपण इथे। 1/y बरोबर काय घेतलं 1/1, b किती मिळालेला आहे आपल्याला 1 मिळालेला आहे, म्हणजेच 1/1। म्हणून आता ह्यांचा तिरकस गुणाकार केल्यानंतर 9x बरोबर 1, म्हणून x बरोबर 1/9 आणि y बरोबर 1 म्हणून y बरोबर 1, म्हणून y बरोबर 1। मग ह्या समीकरणाची उकल काय आली बघा, x y बरोबर 1/9 1 ही झाली या समीकरणाची उकल। आता हे बघा विद्यार्थी मित्रांनो, हे दुसरं उदाहरण बघा कसं आहे ते, 10/x अधिक y अधिक 2/x वजा y बरोबर 4, 15/x अधिक y वजा 5/x वजा y बरोबर वजा 2। आता आपल्याला काय करायचं आहे तर 1/x अधिक y बरोबर a मानायचं आहे आणि 1/x वजा y बरोबर b मानायचं आहे। मग 10a अधिक 2b बरोबर 4। आता हे जे आहे तर या ज्या तीनही संख्या आहेत म्हणजे 10, 2 आणि 4 या तीनही संख्यांना काय होईल की 4 ने जर भाग दिला तर त्या अजून सोप्या होतील, म्हणजे सरळ रूप अजूनही त्याला व्यवस्थित सरळ रूप दिलं तर त्या सोप्या होतील। म्हणून काय करायचं, तर 2 ने भागायचं आहे, म्हणून 2 ने भाग दिला तर हे 10a चं 5a, 2b चं 1b आणि 4 चं 2, हे झालं समीकरण 1। मग दुसरं काय येतं, 15a
वजा 5b बरोबर वजा 2 हे झालं समीकरण 2. आता समीकरण 1 ला काय करायचं, 5 ने गुणून घेऊयात. त्याला 5 ने का गुणायचं, तर आपल्याला हे सहगुणक जे आहेत b चे ते समान करायचे. म्हणून 5 कंसात 5a अधिक b बरोबर 2. म्हणून 25a म्हणजे 5 5 25 आणि हा a 25a अधिक 5 गुणिले b म्हणजे 5b बरोबर 5 दुने 10 म्हणून हे 10 आणि हे झालं समीकरण 3. आता समीकरण 2 व समीकरण 3 यांची बेरीज करू. म्हणून 15a वजा 5b बरोबर वजा 2 अधिक 25a अधिक 5b बरोबर 10. म्हणून आता हा 5a वजा 5a अधिक 5a हे काय झाले, यांचा लोप झाला आणि इथे बेरीज 15a अधिक 25a म्हणजे 40a आणि इथे 10 अधिक आहेत आणि वजा 2 आहेत म्हणजे यांची वजाबाकी केली तर उत्तर येतं 8. म्हणून a बरोबर 8/40 म्हणून a बरोबर उत्तर येतं आपल्याला 1/5. आता a बरोबर 1/5 ही किंमत काय करू आपण, समीकरण 1 मध्ये ठेवू. म्हणून 5a अधिक b बरोबर 2 5 गुणिले 1/5 अधिक b बरोबर 2 म्हणून हे 5 आणि हे 5 एक गेले म्हणून 1 अधिक b बरोबर 2 म्हणून b बरोबर 2 वजा 1 म्हणून b बरोबर 1. आता हे बघा 1/x अधिक y बरोबर a म्हणून 1/x अधिक y बरोबर 1/5 म्हणून यांचा तिरकस गुणाकार म्हणून 5 1 5 बरोबर x अधिक y गुणिले 1 म्हणजे x अधिक y म्हणून x अधिक y बरोबर 5 हे झालं समीकरण 4. 1/x वजा y बरोबर b म्हणून इथे पण तिरकस गुणाकार 1/x वजा y बरोबर 1/1 म्हणून तिरकस गुणाकार करून 1 बरोबर x/y x वजा y बरोबर 1 आणि हे समीकरण 5. आता समीकरण 4 आणि 5 यांची काय करूयात, बेरीज करूयात. म्हणून x अधिक y बरोबर 5 x वजा y बरोबर 1. आता हे अधिक y वजा y हे काय झाले, यांचा लोप झाला म्हणून 2x आणि इथे आणि 5 अधिक 1 किती 6 आणि x बरोबर 3. मग x बरोबर 3 ची किंमत समीकरण 4 मध्ये ठेवू. म्हणून x अधिक y बरोबर 5 3 अधिक y बरोबर 5 म्हणून y बरोबर 5 वजा 3 म्हणून y बरोबर 2. मग आता या समीकरणाची उकल आपल्याला काय मिळाली, xy 3 2 ही या समीकरणाची उकल आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण समीकरण 1 आणि 2 सराव संच 1.4 मधील समीकरण 1 आणि 2 यांचा अभ्यास केलेला आहे, सोडवलेली आहे ती. आता आजच्या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूयात. भेटूयात पुन्हा पुढच्या व्हिडिओमध्ये उरलेल्या उदाहरणांसहित. तोपर्यंत नमस्कार, धन्यवाद.